तर मित्रांनो, आमचा झालेला आहे लंच टाईम आणि लंच टाईममध्ये आम्ही जात असतो एक स्पेशल जागी लंच करायला। आमचे डबे घेऊन आमच्या ऑफिसलाच लागून एक पुरातन दत्त मंदिर आहे, तिथं आम्ही लंच करायला जातो सर्व आमचे ऑफिसचे मेंबर्स। तर मित्रांनो, मी हेमंत खोके स्वागत करतो माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये। आपण आता दत्त मंदिरात आलेलो आहोत। तर मित्रांनो, ही दत्त मंदिर तब्बल 300 वर्ष इतकं जुनं आहे। हो, 300 वर्ष, 3 पिढ्यांपासून हे दत्त मंदिर आहे। यालाच लागून एक वडाचं झाड आहे, तेही अतिशय विशाल। या झाडाचं वय सुद्धा 300 वर्ष जुनं आहे आणि त्याच्याच खाली बसलेले आहेत आपले बजरंगबली। तर इथं आम्ही साईडला बसून मस्त जेवण करत असतो आणि लागूनच मस्त पपयांचे झाड आहेत आणि मेथी पालक सर्व लावलेलं आहे तिच्या मालकाने। आणि थोडं जर का समोर गेलं तर एक अशी जुनी विहीर आहे आणि त्यालाच लागून त्यांची शेत सुद्धा आहे। आणि मित्रांनो, एक विशेष गोष्ट अशी, या दत्त मंदिराच्या खालून एक भुयार सुद्धा आहे। हो, तुम्ही खरे ऐकले की या दत्त मंदिराच्या खालून एक भुयार सुद्धा आहे। आणि वडाच्या झाडाखाली शिवलिंग सुद्धा स्थापन केलेले आहे। याच्या साईडला त्यांचे अजून छोटेसे एक अजून मंदिर आहे आणि शेत सुद्धा आहे आणि या शेतात त्यांनी कांदा पेरलेला आहे। खूप असं निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि रोज इथे आम्ही टिफिन जेवायला येतो लंच टाईममध्ये आणि खूप प्रसन्न असं वाटते आम्हाला। तर मित्रांनो, आता आपण जात आहे मंदिराच्या आतमध्ये देवाचे दर्शन घ्यायला। मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे आहे ते मंदिराच्या भुयाराचे प्रवेशद्वार। हे त्यांनी बंद केलेले आहे आणि हे पाहू शकता, इथे अंदरसुद्धा शिवलिंग स्थापन आहे। सुंदर असं पुरातनकालीन मंदिर आहे हे, खूपच सुंदर आहे आणि अंदर आल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटते। 300 वर्ष झालेले आहेत, 3 पिढ्यांपासून हे मंदिर आहे। तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच। तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार।